सकाळी पलूस अमणापूर रस्त्यावरील लक्ष्मी बाजार परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर पलूस शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। इयत्ता 5वीत शिक्षण घेणारा अवघ्या 12 वर्षांचा शाळकरी मुलगा अर्णव अमित पवार याचा डंपरच्या टायर खाली सापडून अपघाती मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण पलूस शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर पलूस नगर परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी तातडीने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली। नगर परिषदेच्या वतीने जेसीबी व ब्रेकर सारख्या सुसज्ज यंत्रसामग्रीचा वापर करून रस्त्यावरील मातीचे ढिगारे, रस्त्यालगत अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे तसेच गटारीवरील कॉन्क्रीटचे कठडे तोडण्यात आले। यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले। या कारवाई दरम्यान काही व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले। शहरातील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि अतिक्रमण यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगराध्यक्ष संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, दिगंबर पाटील, सुहास पुदाले, भरत इनामदार, कपिल गायकवाड, जगदीश पाटील, संजय येसुगडे, सागर सुतार, नितीन खारकांडे, अमोल मदने, धनाजी कुंभार यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शाळकरी मुलाच्या मृत्यूने शोकसागरात बुडालेल्या पलूस शहरातील नागरिक नगर परिषदेच्या या संयुक्त कारवाईकडे आशेने पाहत आहेत। मात्र ही मोहीम केवळ तात्पुरती न राहता कायमस्वरूपी उपाययोजना, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था आणि कठोर अंमलबजावणीपर्यंत पोहोचवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।